नमस्कार बहिणींनो, तुम्ही ई-के-वाय-सी केली, आधार लिंक केले, बँक खाते अपडेट केले, तरी सुद्धा अजून तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ई-के-वाय-सी करून देखील पैसे का अडकले आहेत आणि आता पुढे नेमकं काय करायचं आहे, म्हणजे तुमच्या खात्यात हे पैसे येतील. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभर हजारो महिलांच्या एकच तक्रारी आहेत. ई-के-वाय-सी कंप्लीट दाखवत आहे, पण पैसे अजून आलेले नाहीत. काही महिलांना मार्च पर्यंतच पैसे आले, पण एप्रिल आणि मेचा हप्ता थांबलाय. यामुळे अनेक महिलांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ई-के-वाय-सी पूर्ण असून देखील पैसे येत नाहीत. त्याचं पहिलं कारण म्हणजे बँक खाते आणि आधार लिंकिंग मिसमॅच. अनेक महिलांनी ई-के-वाय-सी केली, पण ज्या खात्यावर योजना ही मंजूर झाली ते खाते बंद आहे किंवा दुसऱ्या बँकेत नवीन खाते हे सुरू केले आहेत. यामुळे सरकारकडून पैसे पाठवले जातात, पण खात्यात हे जमा होत नाहीत. यातील दुसरं मोठं कारण म्हणजे एन-पी-सी-आय मॅपिंग बंद असणे. बहिणींनो, फक्त आधार लिंक असून उपयोग नाही. तुमचं खातं एन-पी-सी-आय ला जोडलेले असणे खूप महत्त्वाचं आहे. जर एन-पी-सी-आय मॅपिंग बंद असेल तर डीबीटीचे पैसे खात्यात येत नाहीत. म्हणून लगेच बँकेत जाऊन विचारा, माझं आधार एन-पी-सी-आयशी लिंक आहे का? ही गोष्ट अनेक महिलांना माहीतच नसते. यातील तिसरं कारण म्हणजे ॲप्लिकेशन पेंडिंग व्हेरिफिकेशन. तर काही महिलांचे अर्ज अजून व्हेरिफिकेशन मध्येच आहेत. ग्रामसेवक, अंगणवाडी किंवा तहसीलदार स्तरावरती काही अर्ज हे होल्डवर ठेवले गेलेले आहेत. म्हणून पोर्टलवर अप्रूव्हल दिसत नसल्यास हे पैसे तुम्हाला येत नाहीत. आता यातील चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल नंबर आणि आधार माहिती ही वेगळी असणे. काही महिलांच्या आधार कार्डनुसार जुना नंबर आहे, तर अर्जामधील दुसरा नंबर टाकलेला आहे. यामुळे ओ-टी-पी व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो. आता महत्त्वाचा भाग, पैसे मिळवण्यासाठी नेमकं आता महिलांना काय करायचंय? तर सगळ्यात आधी हे 5 कामे लवकर करून घ्या. बँकेत जाऊन एन-पी-सी-आय-सी स्टेटस तपासा. आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते पहा. अर्ज अप्रूव्ड आहे का ते तपासा. मोबाईल नंबर अपडेट करा. जवळच्या सी-एस-सी सेंटरवरून किंवा सी-एस-सी सेंटरवरून डीबीटी स्टेटस हे तुमचे काढा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, अनेक महिलांना वाटतं की ई-के-वाय-सी झाले म्हणजे लगेच पैसे येतील, पण असं नसतं. सरकारकडून जिल्ह्यानुसार आणि टप्प्याटप्प्याने हे पैसे पाठवले जातात. म्हणून काही महिलांना आधी हे पैसे येतात, तर काहींना यासाठी उशिरा लागतो किंवा त्यांना उशिरा येतात. जर तुमचे अपडेट हे बरोबर असतील तर काळजी करू नका. अनेक जिल्ह्यांमध्ये अजून नवीन यादी ही अपडेट होत आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये हे पैसे येण्याची अधिक शक्यता आहे. आता कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का? पैसे तुम्हाला अजून आलेले नाही आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि सरकारी योजना, डीबीटी, शेतकरी आणि महिलांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या योजना माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.